आई, ये आई, तू कुठे आहेस? बाहेर ये लवकर. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. लवकरच बाहेर ये असं म्हणत दिलीप आईला आवाज देऊ लागला. त्याच्या हातात 2 पाकिटंही होती. मुलाचा आवाज ऐकून स्वयंपाकघरात भाजी निवडत बसलेल्या वसुधाताई बैठकीत आल्या आणि दिलीप जवळ बसत म्हणाल्या, काय झालं बेटा, तू मला का आवाज देत आहे? काही काम आहे का? तेव्हा दिलीप आनंदात म्हणाला, आई हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे असं म्हणत त्यांनी तिकीट आईच्या हातात दिलं. वसुधाताईंनी ते तिकीट पाहून आश्चर्याने विचारलं, हे काय आहे बेटा? तेव्हा दिलीप म्हणाला, आई मला माहीत आहे की तू खट्टू श्यामजींची खूप मोठी भक्त आहे आणि तुझी इच्छा आहे की मी एकदा तरी तुला खट्टू श्यामजींचं दर्शन करण्यासाठी घेऊन जावं. मला चांगल्या प्रकारे आठवतं की तू मला 1-2 वेळा म्हणाली होती सुद्धा की मी तुला खट्टू श्यामजींचं दर्शन करायला घेऊन जावं, पण मी त्यावेळेस माझं काही जमलं नाही. पण यावेळी मी तुला नक्कीच घेऊन जाणार. आणि तुला माहीत आहे का, आता फाल्गुन महिना चालू आहे, त्यामुळे आता खट्टू श्याम फाल्गुन मेळा भरलेला आहे. मी विचार केला तुला पण या मेळाव्यात घेऊन जावं आणि तुला श्री श्यामकुंडात स्नान करून आणावं. ही बघ मी ट्रेनची तिकीटं सुद्धा बुक केली आहेत. मुलाच्या तोंडून हे सर्व ऐकून वसुधाताई आनंदित झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. खाटू श्याम फाल्गुन मेळा, त्या आनंदाने म्हणाल्या, दिलीप तू खरोखर मला खट्टू श्यामजीचं दर्शन करून आणणार आहेस? तू खरं सांगत आहेस ना दिलीप? मला खरं वाटत नाही. अगं आई, मी खोटं थोडी बोलत आहे. हे बघ तिकीट तुझ्यासमोर आहे. आता जाण्याची तयारी कर. तुला जे काही सामान घ्यायचे आहे ते मला सांग. आपल्याला 5 दिवसानंतर जायचं आहे. वा बेटा, तुला 100 वर्ष आयुष्य. भगवान खाटू श्यामजींचं दर्शन घेऊन मोक्ष प्राप्त होईल मला. बरं कोण कोण जाणार आहे बेटा? सर्वजण येत आहेत ना? वसुधाताईंनी हसत विचारलं. तेव्हा दिलीप म्हणाला, नाही आई, सर्वांनी जाऊन तिथं काय करायचं आहे? तुला माहीत आहे का, फाल्गुन मेळा भरतो तिथे किती गर्दी असते. सर्व लोकांना सांभाळणं खूप कठीण आहे. त्यामुळे मी फक्त 2च तिकीटे घेऊन आलो आहे. एक तिकीट तुझं आणि एक तिकीट माझं. मुलांचं बोलणं ऐकून वसुधाताई त्यांचं लक्ष त्यांची सून आणि मेघाकडे गेलं. त्या विचार करत होत्या, माझ्या मुलासोबत मी एकटीच जाऊ, त्यामुळे माझी सून तर नाराज तर होणार नाही ना. नंतर म्हणाल्या त्या, दिलीप बेटा माझं एवढं वय झालं आहे आणि तू एकटा मला कसं सांभाळशील? घरात तर मी कसं तरी माझं काम करत असते, परंतु बाहेर माझं उठणं बसणं अवघड होईल. क्षणाक्षणाला मला आधाराची गरज भासेल. तेव्हा त्यांची सून मेघा म्हणाली, आई आता हे तुम्हाला घेऊन जातच आहेत तर तुम्हाला सांभाळून घेतीलच ना. तसं पण आम्ही सतत कुठे ना कुठे जातच असतो. आम्ही नंतर एखाद्या दिवशी जाऊ. आणि तुम्ही हा पण विचार करा, फाल्गुन मेळा चालू आहे, गर्दी किती असेल. परंतु वसुधाताई म्हणाल्या, सुनबाई दिलीपला मला सांभाळून खूप वैताग येईल. तेव्हा त्यांचं बोलणं ऐकून त्यांचा मुलगा दिलीप हसत म्हणाला, आई आता तर तुला तुझ्या मुलावर पण विश्वास नाही का? आई जसं तू माझ्याही लहानपणी काळजी घेतलीस तशीच मी सुद्धा तुझी काळजी घेईल. तुझा हात मी कधीच सोडणार नाही. खूप चांगल्या प्रकारे तुला खट्टू श्यामजींचं दर्शन करून आणू आपण आणि तुला पूर्ण मेळावही दाखवील. दिलीपचं बोलणं ऐकून सर्वजण हसत होते आणि वसुधाताई या सुद्धा प्रसन्नपणे हसल्या. त्यांची खूप वर्षापासूनची इच्छा पूर्ण होणार होती. त्या कित्येक वेळा दिलीपला म्हणत होत्या, मरण्याच्या अगोदर मला खट्टू श्यामजींचं दर्शन करायची इच्छा आहे. जर खट्टू श्यामजींच्या दर्शनाला नाही घेऊन जाऊ शकत तर कोणाच्या हातून मला श्यामकुंडलीत जल तरी आणून दे आणि मला त्या पवित्र जलाने स्नान तरी करू दे. माझी शेवटची इच्छा पूर्ण होईल. परंतु वेळ निघून जात होती आणि या विषयावर फक्त संवादच होत होता. परंतु आज जेव्हा दिलीप स्वतःहून खट्टू श्यामजींच्या दर्शनाला राजस्थानला जाण्याचा निर्णय सांगितला तेव्हा वसुधाताई यांना खूप आनंद झाला. आज वसुधाताई त्यांच्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देऊन थकत नव्हत्या. राजस्थानला खट्टू श्यामजींच्या दर्शनाला जाण्यासाठी दिलीप आणि वसुधाताई ट्रेनमध्ये बसले. परंतु वसुधाताई यांना प्रवासात खूप त्रास होत होता. 1 दिवस 1 रात्रीचा प्रवास होता तो. मुलाचा हात धरून सारखं त्या बाथरूममध्ये जात होत्या. परंतु जेव्हा ट्रेन स्टेशनवरून निघायची तेव्हा त्यांना धक्का बसत होता आणि त्यांचे पाय थरथर कापत होते. कसं तरी ते स्वतःला सावरत त्यांच्या सीटपर्यंत येत होत्या. अगाई स्वतःला सांभाळ, आता कुठं प्रवास चालू झाला आहे, पुढे कसं होईल तुझं? हो दिलीप बेटा, मी प्रयत्न करत आहे सांभाळून घेण्याचा, परंतु माझं आता वय झालं आहे, त्यामुळे हाताची पकड मजबूत राहिली नाही आणि पाय थरथरत होत आहेत. असाही होऊन वसुधाताई म्हणत होत्या. तेव्हा दिलीप म्हणाला, काही होत नाही आई, सर्व काही सांभाळून घेईन मी. हे ऐकून वसुधाताई यांचे डोळे आईच्या मायेने भरून आले. रात्रीच्या वेळी ट्रेनच्या आवाजाने झोप पण आली नाही.
वसुधाताई मनातल्या मनात विचार करत होत्या, विनाकारण मी दिलीपला त्रास देत आहे. तो पण संपूर्ण रात्रभर जागा होता. आता मला समजत आहे की दिलीप माझ्या खट्टू श्यामजींच्या दर्शनाला आणि श्यामकुंडात स्नान करण्याच्या हट्टाला यामुळेच टाळण्याचा प्रयत्न करत होता. असं देवाचं नामस्मरण करत असताना प्रवास संपला. हळूहळू ट्रेन थांबली तेव्हा प्लॅटफॉर्मवर गर्दी पाहून वसुधाताई चकित झाल्या. दिलीपने दोन्ही बॅग त्याच्या खांद्यावर घेतल्या आणि त्याच्या आईचा हात धरून तो स्टेशनमधून बाहेर आला. तेव्हाच आभाळात ढग आले होते आणि थंडगार हवा सुरू झाली. दिलीप बेटा, मला खूप थंडी वाजत आहे. या वातावरणाला आजच बिघडायचं होतं का? कधी पण पाऊस सुरू होऊ शकतो. आईचं बोलणं ऐकून दिलीप म्हणाला, आई थोडं आपण स्टेशनवरून बसूया. वातावरण चांगलं झाल्यानंतर आपण बाहेर जाऊया. काही वेळानंतर दिलीप बाहेर निघून गेला. काही वेळानंतर जेव्हा तो परत आला तेव्हा त्याच्या हातात चहा आणि गरम गरम भजी होती. आई आणि मुलाने तिथेच बसून चहा पिला आणि भजी सुद्धा खाल्ली. काही वेळानंतर वसुधाताई यांना झोप आली, त्यामुळे त्या तिथे टेकून डोळे बंद करून बसल्या. काही वेळानंतर पाऊस थांबला आणि सूर्य दिसत होता. तेव्हा पावसामुळे रेल्वे स्टेशनवर जी गर्दी जमा झाली होती ती गर्दी आता कमी होत होती. दोघं माय लेकरं ऑटो रिक्षाने खाटू श्यामजीच्या मंदिरात जायला निघाले. मेळा जिथून भरतो तिथेच रिक्षावाल्यांनी त्यांना ड्रॉप केलं. तिथून 1 किलोमीटर अंतरावर ते दोघेही चालत मंदिरात पोहोचले आणि दर्शन केले. आज खट्टू श्यामजींचं दर्शन करून वसुधाताईला कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. दर्शन झाल्यानंतर कसं तरी एका झोपडीत त्यांना जागा भेटली. दिलीपने तिथेच सतरंजी टाकून त्याचं सामान ठेवलं आणि त्याच्या आईचा हात धरून त्यांना श्री श्यामकुंडात स्नान करण्यासाठी घेऊन गेला. वसुधाताई यांनी त्यांच्या आयुष्यात एवढ्या लोकांची गर्दी कधीच पाहिली नव्हती. कुठे लाऊडस्पीकरचा गोंधळ होता तर कुठे भजन कीर्तन अभंग म्हटले जात होते. कुठे खट्टू श्यामजींचा गजर करत लोक फिरत होते तर कुठे साधू संतांचे प्रवचन सुरू होते. थोडं पुढे गेले तेव्हा मिठाईवाले, खेळणीवाले, धार्मिक पुस्तकांची स्टॉल, देवांच्या मूर्ती, देवांच्या फोटोची सर्व काही दुकानं, सर्व जाती धर्मातील लोक पाहून त्या चकित झाल्या होत्या. त्यांना असं वाटत होतं ते दुसऱ्या देशात आले आहेत. हे सर्व पाहत असताना त्या त्यांच्या मुलाचा दिलीपचा हात धरून चालत होत्या. रस्ता काढत दिलीप त्यांना श्यामकुंडाजवळ घेऊन गेला. परंतु इथे पण खूप लोकांची गर्दी जमा झाली होती. दिलीपने त्याच्या आईचा हात धरून त्यांना श्यामकुंडात स्नान करायला सांगितलं. त्यानंतर दिलीपने सुद्धा स्नान केलं. कुंडात पुष्प आणि प्रसाद अर्पण केला. तेव्हा वसुधाताई यांची कित्येक वर्षापासूनची जी इच्छा होती ती पूर्ण झाली होती. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोन्ही हात जोडून त्यांनी प्रार्थना केली, हे खाटूश्याम, माझ्या दिलीपसारखा मुलगा प्रत्येक आईला लाभू दे. आज त्याच्यामुळे मला तुमचं दर्शन झालं आहे. असं बोलून त्यांनी डोळे उघडले आणि तिथून परत निघताना परत श्यामकुंडाला नमस्कार केला. माहीत नाही परत कधी श्यामकुंडाचं आणि खट्टू श्यामजींचं दर्शन होईल की नाही. दिलीपने त्याच्या आईला जत्रेत फिरवलं आणि खूप काही खाऊ पिऊ घातलं. नंतर वसुधाताई म्हणत होत्या, बस झालं दिलीप बेटा, आता मी खूप थकली आहे. आता मला जास्त चालता येणं कठीण आहे. तेव्हा दिलीप आईच्या सांगण्यावरून त्यांना झोपडीमध्ये परत घेऊन आला. चल आई, आता तू इथेच आराम कर, मी तोपर्यंत फिरून येतो. असं बोलत असताना दिलीपने त्याच्या खिशातून पैसे काढले आणि त्याच्या आईच्या हातात दिले. अरे बेटा, मला या पैशांचं काय करायचं आहे? तू तर आहेसच ना माझ्यासोबत. तसं पण माझ्या साडीच्या पदरात 500ची नोट बांधलेली आहे. असं बोलत वसुधाताई दिलीपला पैसे परत देत होती. तेव्हा दिलीप म्हणाला, नाही आई, राहू दे पैसे, वेळेला कामी येतील. जर तुला काही खरेदी करावे वाटले तर नाही तर जत्रेत माझं कोणी पाकिट चोरी केलं तर. दिलीपचं बोलणं ऐकून वसुधाताई यांनी ते पैसे ठेवून घेतले. असा विचार करून जत्रेत चोर फिरत असतात आणि लोकांना वेड्यात काढून लोकांचे पैसे लुबाडून कधी निघून जातात समजत पण नाही. दिलीप त्याची बॅग घेऊन निघून गेला आणि वसुधाताई त्यांची बॅग डोक्याखाली घेऊन तिथेच झोपल्या. आज त्यांचं मन खूप तृप्त झालं होतं. दिलीपने सुद्धा त्यांची खूप काळजी घेतली होती दिवसभर. पडल्या पडल्या त्यांचा डोळा कधी लागला त्यांचं त्यांनाच कळलं नाही. परंतु जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा सूर्य मावळत होता. आजूबाजूला पाहिलं तर दिलीप अजून परत आला नव्हता. त्यांच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या पडल्या. अनोळखी व्यक्ती आणि अनोळखी शहरात माझ्या दिलीपबद्दल विचारू तरी कुणाला. नंतर त्यांनी त्यांचं सामान तपासून पाहिलं तेव्हा सर्व काही व्यवस्थित होतं. त्यांनी त्यांच्या साडीच्या पदरात बांधलेले पैसेसुद्धा पाहिले
आणि नंतर त्या झोपडीमधून बाहेर आल्या आणि त्यांच्या मुलाला शोधू लागल्या. तेवढ्यात त्यांनी समोरचे दृश्य पाहिलं आणि त्या थक्क झाल्या. कित्येक लोक एकत्र पळत सुटले होते. लोकांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून त्यांना समजलं, जत्रेत एका पिसाळलेल्या हत्तीने गोंधळ घातला आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी लोकांचा गोंधळ उडाला आहे आणि त्या गर्दीमध्ये अनेक लोक चिरडून मेले आहेत. हे ऐकून वसुधाताई तर थक्क झाल्या. त्यांचं हृदय हादरून गेलं. त्यांचा मुलगा दिलीप तर या गर्दीमध्ये नाही नाही असं होऊच शकत नाही. असं बोलत वसुधाताई एका प्रवाशाला जाऊन विचारत होत्या, बेटा ही घटना कधी घडली आहे? तेव्हा तो प्रवासी म्हणाला, आई ही घटना दुपारी 4 वाजताची आहे. तेव्हा साधू हत्तीवर बसून स्नान करत होते. तेव्हाच त्यातला एक हत्ती पिसळला. त्यामुळे हा अपघात झाला आहे. जेवढे लोक जखमी झाले आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत आणि ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांना सरकारी गाडीमध्ये घेऊन जात आहेत. तुमचं कोणी बेपत्ता आहे का? त्या माणसाचं बोलणं ऐकून वसुधाताई यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणू लागल्या, काय सांगू तुला, माझा मुलगा दुपारी 1 वाजता एकटा फिरायला बाहेर गेला होता, परंतु तो अजून परत आला नाही. मग आई त्याचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे? फोटो नाही माझ्याकडे, आता मी काय करू? वसुधाताई रडत म्हणाल्या, अहो तुम्ही रडू नका. ते बघा समोर पोलिसांची गाडी उभी आहे. तुम्ही तिकडे जाऊन तुमच्या मुलाची चौकशी करा. त्या माणसाचं बोलणं ऐकून वसुधाताई त्यांची बॅग घेऊन कसं तरी पोलिसांच्या गाडीकडे गेल्या आणि त्या तिथे जाऊन रडू लागल्या. माझा मुलगा कुठे नाही, कुठेच सापडत नाही आहे. तेव्हाच एक दयाळू पोलीस अधिकारी त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, आई धीर ठेवा आणि माझ्यासोबत या. माझ्या मोटरसायकलवर बसा. तो पोलीस अधिकारी वसुधाताई यांना त्या जागेवर घेऊन गेला जिथे मृत व्यक्तींना एकत्र ठेवलं होतं. परंतु वसुधाताई यांना आनंद झाला, त्यांचा मुलगा तिथे नव्हता. मृत व्यक्तींमध्येही कोणताही त्यांचा मुलगा नव्हता. नंतर तो पोलीस अधिकारी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. जखमी लोकांना जिथं दाखल केलं होतं तिथे तो घेऊन गेला. डॉक्टरांची टीम त्यांना मलमपट्टी करण्यात व्यस्त होती. परंतु दिलीपचा तिथेही काही पत्ता लागला नाही. तेव्हा वसुधाताई विचार करत होत्या, दिलीप त्या झोपडीत तर परत आला नसेल. तो मलाच शोधत असेल. तो काळजीत पडला असेल. तो माझी वाट पाहत असेल का? वसुधाताई यांनी पोलीस इन्स्पेक्टरला दिलीपची राहणीमान आणि त्याचे नाक डोळे कसे आहेत ते सांगितलं. त्यांना सांगितलं होतं, जर माझा मुलगा इकडे आला तर मला कळवा आणि मला इथेच थांबवून ठेवा. त्याला तिथेच थांबवून ठेवा. आणि माझ्या मुलाने माझ्याबद्दल पोलिसांकडे माझी विचारपूस केली असेल याच अपेक्षेने वसुधाताई यांनी पोलिसांकडे येऊन परत विचारपूस केली. तेव्हा समजलं कुणीही त्यांच्याबद्दल काहीही विचारपूस केली नव्हती. झोपडीकडे जाऊन लोकांना विचारलं तर तिकडे पण काही समजलं नाही. बिचारी आई कधी झोपडीमध्ये जायची तर कधी पोलीस स्टेशनमध्ये जायची, परंतु त्यांचा मुलाचा कुठेही पत्ता लागत नव्हता. जेव्हा रात्रीचा 1 वाजला तेव्हा पोलिसांनी सांगितलं, आई तुम्ही जा आणि आराम करा. जर तुमचा मुलगा इथे आला तर त्याला आम्ही तुमच्याकडे पाठवून देऊ. अपेक्षेच्या नजरेने वसुधाताई कधी इकडे तर कधी तिकडे सर्व ठिकाणी पाहू लागल्या. नंतर खाली चादर टाकून आडव्या पडल्या. परंतु डोळ्यात झोप होती तरी कुठे, त्या विचार करत होत्या, कुठे गेला माझा मुलगा? एवढ्या मोठ्या जत्रेत मी त्याला शोधू तरी कुठे? जत्रा खूप मोठी भरली आहे. जर दिलीप परत आला नाही तर मी एकटी घरी कशी जाऊ? सुनबाई मला दिलीपबद्दल विचारेल तर मी तिला काय सांगू? हाय विचार करत वसुधाताई स्वतःला दोष देत होत्या. माझी चूक माझी झाली. मीच खाटू श्यामजींचं दर्शन करण्यासाठी राजस्थानला येण्याचा हट्ट केला होता. दिलीप तिकीट घेऊन आला तेव्हा मी त्याला नकार देऊ शकत होते. तिकीट परत करता आले असते. एवढी मोठी अडचण निर्माण झाली नसती. आता कुठे शोधणार मी माझ्या दिलीपला? नंतर वसुधाताई यांच्या मनात विचार आला, चोर डाकू दिलीपला खोटं बोलून तर घेऊन गेले नसतील ना? किती साधा भोळा आहे माझा दिलीप. त्याचे पैसे, हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातली चेन पाहून त्याचं अपहरण तर केलं नसेल ना? हाच विचार करत वसुधाताई आतल्या आत कुडत जाऊ लागल्या. मनात येणाऱ्या विचारांना काही बंधनं नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी परत वसुधाताई आंघोळ न करता पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. आता तर पोलीस स्टेशनमध्ये एकाच दिवसात पोलिसांची त्यांची ओळख झाली होती. आलात काही? तुमचा मुलगा परत आला की नाही अजून?
तेव्हा वसुधाताई रडत म्हणाल्या, कुठे शोधू मी त्याला? तुम्ही शोधून घेऊन या ना माझ्या मुलाला. एका आईचा तुम्हाला आशीर्वाद भेटेल. रडून रडून वसुधाताई यांची अवस्था खूपच वाईट झाली होती. नंतर पोलीस इन्स्पेक्टर म्हणाला, अहो आई, तुम्ही धीर सोडू नका. आम्ही काहीतरी करतो, काहीतरी मार्ग काढतो. सर्व मेळ्यामध्ये अनाऊन्समेंट करतो. तुमचा मुलगा मेळ्यात जिथे कुठे असेल तिथून पळत येईल. तुम्ही एक काम करा, तुमचं नाव आणि पत्ता आम्हाला सांगा. नंतर तुम्ही आंघोळ करून घ्या. लवकरच तुमचा मुलगा सापडेल. देवावर विश्वास ठेवा. आता तर पोलीस इन्स्पेक्टरसुद्धा वसुधाताई यांच्यावर दया येत होती. रडत त्यांच्या मुलाची काळजी घेणारी वृद्ध आई झोपडीमध्ये परत आली. कसं तरी स्नान केलं आणि मनातल्या मनात प्रार्थना करत होत्या, हे खाटू श्यामजी, माझाच दिलीप जिथे कुठे असेल त्याची काळजी घे रे. तोच मला तुझं दर्शन करण्यासाठी इथपर्यंत घेऊन आला होता आणि तोच आता माझा हात सोडून माहीत नाही कुठे हरवला आहे. आणि या म्हातारेला काही समजत नाही काय करावं ते. देवा, आता तूच काहीतरी चमत्कार कर. माझा हरवलेला मुलगा मला परत भेटव दे. तेव्हाच मी घरी परत जाऊन माझ्या सुनेला तोंड दाखवण्याच्या लायकीची होईल. पूजाविधी पार झाल्यानंतर वसुधाताई प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अपेक्षेच्या नजरेने पाहत होत्या. लांब लांबपर्यंत त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहू लागल्या. कुठेतरी त्यांना दिलीप दिसेल. बसल्या जागी आता संध्याकाळ झाली होती. आता तर पोटात भुकेने दुखत होतं. काल रात्रीपासून अन्नाचं एक कणसुद्धा पोटात गेला नव्हतं त्यांच्या, आणि पाणीसुद्धा त्यांनी पिलं नव्हतं. नंतर त्यांच्या मनात विचार आला, जर मीच आजारी पडले तर माझ्या मुलाला कोण शोधेल? त्याची आणि माझी भेट कशी होईल? त्याला शोधायचं असेल तर स्वतःची तब्येतीची काळजी घ्यावीच लागेल. नाहीतर इथे माझं कोण आहे जो मला आग्रहाने जेवू घालेल? असा विचार करत वसुधाताई जवळ असणाऱ्या भोजनगृहात गेल्या. छोले भटुरे घेतले आणि खाल्ले. त्यानंतर पाणी पिल्यास त्यांच्या पोटात थंड वाटत होते. त्यांनी त्यांच्या मुलासाठी एक छोले भटुरेची प्लेट पार्सल घेतलं. जर दिलीप भेटला तर तो उपाशी असेल तर त्याला ते जेवण देता येईल ह्या हेतूने त्यांनी एक प्लेट एक्स्ट्रा घेतली. त्याला पण खाऊ घालेल. मुलाला शोधत शोधत वसुधाताई परत त्या झोपडीमध्ये आल्या. जाता जाता त्या पोलीस स्टेशनमध्ये पण पाहून गेल्या. आज पण त्यांच्या हाती नैराश्य चाललं होतं. पाहता पाहता दिवस निघून गेले. आता जत्रात पण उठून जात होती, परंतु दिलीप काही परत आला नाही. नंतर पोलिसांनी सल्ला दिला, आई, असं वाटत आहे तुमचा मुलगा परतणारच नाही. तुम्ही तुमच्या घरी जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जा. चांगलं होईल ते तुमच्यासाठी. हे ऐकून वसुधाताई यांच्या डोळ्यात अश्रू आले. नंतर त्या म्हणाल्या, बेटा, मी माझ्या घरी एवढ्या दूर एकटी कशी जाणार आहे? मी तर कधी एकटी गेलेलीच नाही. बोलत असताना त्यांचा आवाज कापू लागला. बरं आई, तुम्ही तुमच्या घरचा फोन नंबर सांगा. तुमच्या घरून कोणीतरी येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन. परंतु बेटा, मला घरून कोण घ्यायला येईल? घरी सुनबाई एकटी आहे. ती एकटी कशी येईल मला घेण्यासाठी? तुमची सुनबाई कोणत्या नातेवाईकाला सुद्धा बोलावू शकते. तुम्ही तुमच्या नातेवाईकाचा नंबर सांगा. वसुधाताई यांनी थोडा विचार केला, पण या घाई गडबडीमध्ये त्यांना नंबर आठवत नव्हता. कदाचित आपल्या स्मरणशक्तीला गंज चढतो जेव्हा आपण विचारात हरवून जातो. तसेच म्हातारपणात स्मरणशक्ती कमी होत असते. हेच झालं होतं वसुधाताईंच्या सोबत. त्यांना कोणाचाच नंबर आठवत नव्हता. स्वतःची ही अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याचवेळी एका प्रवाशाने पोलिसांना त्या वृद्ध महिलेचे रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा सर्व काही ऐकून तो प्रवासी म्हणाला, तुम्ही आईला माझ्यासोबत पाठवा. मी पण तिकडचाच रहिवासी आहे. मी आज संध्याकाळी 6च्या ट्रेनने माझ्या घरी जात आहे. तुम्ही म्हणत असाल तर त्यांना सोबत घेऊन जातो आणि त्यांच्या गावातील बसमध्ये त्यांना बसवून देतो. त्या आरामात त्यांच्या गावी पोहोचतील. पोलीस इन्स्पेक्टरने वसुधाताई यांना त्या अनोळखी व्यक्तीसोबत पाठवलं आणि त्या माणसाचा पत्ता आणि मोबाईल नंबर त्यांच्याकडे लिहून घेतला. वसुधाताई त्या अनोळखी व्यक्तीसोबत जात होत्या, परंतु त्यांच्या मनात एक भीती वाटत होती त्यांना. हा व्यक्ती चोर लुटेरा तर नसेल ना? परंतु या गोष्टीशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागणार होता त्यांना. नाहीतरी या अनोळखी शहरात त्या किती दिवस राहणार होत्या? त्या माणसाने वसुधाताई यांच्या मनातील सर्व गोष्टी जशा जाणूनच घेतल्या होत्या. तो माणूस म्हणाला, आई, तुम्ही काळजी करू नका.
मी तुमच्या गावच्या जवळच्या गावात राहतो. माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्हाला मी तुमच्या घरापर्यंत सोडून येऊ शकतो. नंतर वसुधाताई म्हणाल्या, नाही बेटा, विश्वास ठेवून तर तुझ्यासोबत आले आहे. तू मला तुझ्यासोबत घेऊन आला आहेस, हे काही कमी उपकार आहेत का माझ्यासाठी? ट्रेनमधून उतरल्यानंतर मला माझ्या गावच्या बसमध्ये बसून दे. मी माझ्या गावीच पोहोचेल. मला फक्त एका गोष्टीची काळजी वाटत आहे. माहीत नाही माझा मुलगा कुठे असेल, कशा अवस्थेत असेल. 2 दिवसानंतर जेव्हा वसुधाताई बसमधून उतरल्या तेव्हा त्या पायी चालत त्यांच्या घरी जात होत्या. परंतु त्यांचा मुलगा दिलीप त्यांच्यासोबत नव्हता, म्हणून त्यांचं मन भरून आलं होतं. त्यांना समजत नव्हतं सुनेच्या समोर कसं जावं, तिला कसं सांगावं, काय सांगावं आणि कसं सांगावं. दिलीप कुठं आहे या विचारातच त्यांचं मन भरून आलं होतं. कसं तरी त्या घराच्या दरवाजात पोहोचल्या. तेव्हा हे पाहून त्या थक्क झाल्या. घरी खूप आनंदाचं वातावरण होतं. घराच्या अंगणात पांढऱ्या रंगाचा मंडप टाकला होता. तिथे लोक जेवण करत होते. एक वेळेस वसुधाताई यांना वाटलं चुकून आपण दुसऱ्यांच्याच घरी आलो आहोत की काय. जेव्हा त्या तिथून परत जात होत्या तेव्हा त्यांची नात आणि नातूने त्यांना पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. नंतर ते आनंदाने उड्या मारत ओरडू लागले, आई पप्पा इकडे या बघा, आजी आपल्या समोर उभी आहे. ती परत आली आहे. आजी आपली जिवंत आहे. त्यांची नातूचं बोलणं ऐकून वसुधाताई आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागल्या. त्यांना समजत नव्हतं हे काय सुरू आहे. मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सर्वच जण बाहेर पळत आले. संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली. दिलीपची आई परत आली आहे. आई परत आली आहे. घरातून दिलीप बाहेर पळत आला. त्याच्या आईला पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नंतर तो त्याच्या आईच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, आई तू कुठं हरवली होतीस? त्याच वेळी त्यांची सून मेघा पण बाहेर पळत आली आणि आईला म्हणाली, तिच्या सासूला बिलगत म्हणाली, आई तुम्हाला माहीत आहे का, कित्येक दिवसांनी आमचं रडून रडून काय अवस्था झाली आहे ती. आम्ही तर विचार केला होता की आई. तेव्हा तिचं बोलणं मध्येच थांबवत वसुधाताई म्हणाल्या, हो तुला तर असंच वाटलं असेल ना, मी देवाच्या घरी गेले आहे. एकदा मला शोधावंच असं वाटलं नाही तुम्हा लोकांना. आणि दिलीप तर मला तिथे अनोळखी शहरात अनोळखी व्यक्ती म्हणून सोडून इकडे निघून आलास. माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला हाच पर्याय सापडला होता का? हाच विचार केला असेल ना की तुम्ही एकटी वृद्ध आई एवढं लांबून कशी परत येणार, तिथेच मरून गेली असेल. देवा काय दिवस दाखवलेस तुम्हाला. असं बोलत वसुधाताई तिथे डोकं धरून खाली बसल्या आणि नंतर उठून म्हणाल्या, मी तर पागलसारखं तुला संपूर्ण मेळ्यात शोधत होते दिलीप. नंतर दिलीप म्हणाला, आई असं काहीच नाही गं, मी सुद्धा तुला खूप ठिकाणी शोधलं होतं. एवढंच नाही, वर्तमानपत्रात तुझ्या फोटोसोबत नावाची सुद्धा बातमी दिली होती, तरी तू मला कुठेही सापडली नाही. तेव्हा वसुधाताई म्हणाला, जाऊ दे, देवाचे खूप आभारी आहे की तू सुरक्षित आहेस. तुला पाहून माझा जीवात जीव आला आहे. त्याचवेळी सून आणि मुलगा दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहून म्हणाले, आता ही मेजवानी लोकांना आई घरात परत आली आहे या आनंदात आहे. सर्वांनी आनंदाने जेवण करा, आमची आई परत आली आहे. असं दिलीप बोलून लागला. तेव्हाच गावातल्या स्त्रिया एकमेकींकडे एक दुसरीकडे बघून कानात हळूहळू बोलू लागल्या. नंतर थोड्या वेळाने सर्वजण मेघा आणि दिलीपला अभिनंदन करून निघून गेले. म्हणत होते, चांगलं झालं मेघा, तुझी चांगली सासू परत आली ते. नाहीतर तुम्ही काय विचार करत होतात. बिचारी माहीत नाही कुठं कुठं भटकत फिरली असती. तुझी सासू खरोखर खूप धाडसी आहे. एवढ्या लांबून एकटी ती परत घरी आली आहे. नंतर दुसरी स्त्री म्हणाली, देव तरी त्याला कोण मारी. जेवढे तोंड तेवढ्या गप्पा सुरू होत्या, परंतु सर्व गोष्टीचं एकच उत्तर होतं. वसुधाताई सुखरूप त्यांच्या घरी परत आल्या होत्या. ते सर्व लोक जे वसुधाताई यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आले होते, ते सर्वजण वसुधाताई त्यांच्या पाया पडत होते. तेव्हाच कोणीतरी बँड लावला. बँड वाजत होता आणि सर्वजण आनंदाने नाचू लागले. घरातील वातावरण अगदीच बदलून गेलं होतं. इकडे त्यांचा मुलगा दिलीप सुरक्षित आहे हे पाहून वसुधाताई सर्व काही विसरून गेल्या होत्या. देवाचं त्यांनी आभार मानले. आता देवावरची श्रद्धा त्यांची अजूनच जास्त वाढली होती. सर्व नातेवाईक आणि शेजारचे लोक जेवण करून आपापल्या घरी निघून गेले. वसुधाताई आणि त्यांचा मुलगा सून आपापल्या रूममध्ये झोपी गेले. कित्येक दिवसांनी आज वसुधाताई आरामात झोपल्या होत्या. परंतु अचानक रात्री त्यांना जाग आली.
त्यांना खूप तहान लागली होती आणि त्यांच्या रूममध्ये पाणी नव्हते, म्हणून त्या पाणी पिण्यासाठी उठल्या. तर त्यांनी पाहिलं, दिलीपच्या रूममध्ये लाईट चालूच होती. वसुधा त्यांनी कानोसा घेतला तर आतून हळूहळू आवाजात बोलण्याचा आवाज येत होता. एवढ्या रात्री हे दोघे जागे का आहेत आणि काय बोलत आहेत? हाच विचार करत जेव्हा त्या त्यांच्या मुलाच्या रूमच्या दिशेने गेल्या, तेव्हा त्यांनी जे ऐकलं ते ऐकून त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. मेघा म्हणत होती, दिलीप, तू तर म्हणाला होतास आईला अशा ठिकाणी सोडलं आहे जिथून आई कधीच परत येणार नाही आणि आपली आईपासून कायमची सुटका होईल. परंतु बघ, तुझी आई तर काही दिवसातच घरी परत आली आहे. नंतर दिलीप म्हणाला, मेघा, मी आईला मेळ्यात सोडून आलो होतो, जिथे खूप गर्दी होती. जिथे गर्दी असते तिथे मी विचार पण केला नव्हता एवढ्या लांबून आई परत घरी येऊ शकते. परंतु तरी आई परत घरी आली. मला तर समजत नाहीये की हे कसं शक्य झालं. जाऊ दे, बरं झालं की आई परत आली. जेव्हापासून मी आईला सोडून आलो होतो तेव्हापासून माझं मन मला खात होतं. मी माझ्या आईपासून सुटका करून घेण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात टाकला आहे. हे खूप मोठं पाप केलं होतं मी. दिवसभर मी हाच विचार करत होतो. आई उपाशी कुठे भटकत राहिली असेल आणि मला शोधत असेल. जिवंत पण असेल की नाही. माझ्या आईने तर माझ्यावर विश्वास ठेवला होता आणि मी आईसोबत एवढा मोठा विश्वासघात केला होता. आईला मेळ्यात एकटीला सोडून येण्याचं मोझं मला आता आतल्यात खात होतं. आणि मेघा, तू आई परत आली आहे म्हणून चिंतेत पडू नकोस. एवढे दिवस आपण आईचा सांभाळ केला आहे, तर अजून काही दिवस आपण आईला सांभाळू शकतो चांगल्या प्रकारे. चांगलं झालं आई परत आली ते. मी आईच्या मृत्यूचा जबाबदार होता वाचलो आहे. देवा, तुझे खूप खूप आभारी आहे. तेव्हाच मेघा म्हणाली, दिलीप, जास्त इमोशनल होण्याची गरज नाही आहे, समजलं? मला माझ्या संसारात त्यांची लुडबुड नकोय, कळलं का? आता दुसरा काहीतरी पर्याय शोधून काढ. मी तुझ्या आईसोबत नाही राहू शकत. तेव्हा दिलीप म्हणाला, अगं मेघा, तू हे काय बोलत आहेस? माझी आई आता म्हातारी झाली आहे आणि आता आपण आईसोबत काही दुर्व्यवहार केला तर लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील आपल्याला की यांनीच आईला मेळ्यामध्ये सोडलं होतं. आता आपण काही करू शकत नाही. थोडं दिवस थांब. लोकांना आणि आईला ही घटना विसरू दे. मग काहीतरी पर्याय निघेल. आणि तू हे विसरू नकोस की आपली सर्व संपत्ती अजून आईच्या नावावर आहे. म्हणून इतक्यात आपण काहीही करू शकत नाही. आणि जर काही केले तर सर्व लोकांना आपल्यावरच संशय येईल. म्हणून जास्त काळजी करू नकोस आणि झोप आता. त्यांच्या बोलण्यावर मेघाने त्यांच्याकडे रागाने बघितलं आणि ती तिकडे तोंड करून झोपून गेली. त्यांचं ते बोलणं ऐकून वसुधाताई यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि खाटू श्यामजींच्या मेळ्यामध्ये सर्व घडलेलं त्यांचं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागलं. कारण मागच्या काही दिवसात त्या सर्व मेळ्यामध्ये फिरल्या होत्या. त्यांनी जागोजागी त्यांच्या मुलाची नावाची घोषणा केली होती, परंतु स्वतःच्या नावाची घोषणा त्यांनी ऐकली नव्हती. किती खोटं बोलला होता तो दिलीप मला. तो माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी मला खाटू श्यामजींच्या मेळ्यामध्ये घेऊन गेला होता. मी एवढं मोठं ओझं झालं होतं माझ्याच मुलासाठी. तोच मला मारण्याचा विचार करत होता. हाच विचार करून वसुधा यांच्या डोळ्यासमोर अंधार पडला. परंतु त्यांनी स्वतःला सावरले आणि तशाच पाणी न पिता त्या त्यांच्या रूममध्ये गेल्या. मुलाचे सुनाचे बोलणे ऐकून त्यांना झोपच येत नव्हती. त्यांनी पूर्ण रात्र विचार करण्यातच घालवली आणि सकाळ होण्याअगोदरच त्यांनी त्यांची बॅग भरली आणि घरातून बाहेर पडल्या. सकाळी जेव्हा दिलीप नाश्त्यासाठी त्यांना आवाज देऊ लागला तेव्हा त्यांचे कोणतेच उत्तर न आल्यामुळे त्याने आईच्या रूममध्ये जाऊन बघितलं तर तिथे आई नव्हती. त्याने इकडे तिकडे बघितलं तर टेबलावर त्याला एक कागद दिसला. त्याने तो उचलून बघितला तर ते आईचे पत्र होते. त्यात लिहिलं होतं, प्रिय बेटा, मला माहीत नव्हते की मी तुम्हाला ओझं झालं आहे आणि तुम्ही मला घरातून हाकलून देण्यासाठी खाटू श्यामजीच्या दर्शनाला जाण्याची योजना आखली. एवढी मोठी तुम्ही योजना आखली होती. परंतु जर तुम्हाला एकदा सांगितले असते की आई, आम्हाला तू जड झाली आहे आणि आता आम्ही तुला सांभाळू शकत नाही, तर मी आनंदाने हे घर सोडून गावी गेले असते किंवा एखाद्या वृद्धाश्रमात गेले असते. माझ्यामुळे तू उगाच त्रास करून घेतला. काल रात्री मी तुझं आणि मेघाचं बोलणं ऐकलं तेव्हा मला तुमची योजना लक्षात आली. नाहीतर मी स्वतःला खूप नशीबवान समजत होते की माझ्या मुलाने माझी खाटू श्यामजींची दर्शनाची इच्छा पूर्ण केली. परंतु मला काय माहीत होते की त्याच्यामागे तुमचा स्वार्थ दडलेला आहे. एवढी मोठी योजना तुम्ही आखली होतीस.
बेटा, तू म्हणालास ना की काही दिवस आईला सांभाळू, कारण सगळी संपत्ती माझ्या नावावर आहे. तर आता फक्त संपत्तीसाठी मला सांभाळण्याची काहीच गरज नाही. मी सर्व संपत्ती तुझ्या नावावर करून दिली आहे. आणि संपत्तीचे पेपर मी दर्शनाला जाण्याअगोदरच बनवून ठेवले होते. ते मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी देणार होते. परंतु त्याआधीच तुम्हाला इतकं मोठं सरप्राईज दिलं, जे मी कधीच विसरणार नाही. जा आणि माझे कपाट उघड. वरच्या कप्प्यात संपत्तीचे सर्व कागदपत्रे मी तुझ्या नावावर करून दिलेली आहेत. आता मी माझं राहिलेलं आयुष्य एखाद्या वृद्धाश्रमात जगून घेईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात सदैव आनंदी राहाल. हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तुझीच दुर्दैवी आई. हे पत्र वाचताना दिलीपच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. इकडे दिलीप अजून आईच्या रूममधून बाहेर का आला नाही म्हणून मेघा त्याला बघण्यासाठी गेली, तर दिलीप पलंगाजवळ गुडघ्यावर बसून रडत होता आणि त्याच्या हातात एक पत्र होतं. मेघाने ते पत्र त्याच्या हातातून घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. पत्र वाचल्यानंतर तिच्याही डोळ्यातून अश्रू आले. दिलीप उठून उभा राहिला आणि म्हणाला, मेघा, आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच मी आईसोबत असं वागलो. आई आपल्यावर इतकं प्रेम करत होती आणि आपण तिला घरातून बाहेर काढण्यासाठी नवनवीन योजना आखत होतो. मी आईचा खूप मोठा गुन्हेगार आहे. मला माहीत नाही आता माझी आई कुठे गेली असेल. अजून जास्त वेळ झालेला नाही. आई इथेच कुठेतरी आजूबाजूला असेल. मी आईला घरी आणण्यासाठी जात आहे. आणि मेघा, आता तू एक गोष्ट लक्षात ठेव. जर तुला आईचा काही त्रास होत असेल तर तू हे घर सोडून जाऊ शकतेस, कारण आज माझे डोळे उघडले आहेत आणि मी आता आईला कायमसाठी घरी घेऊन येणार आहे. तेव्हा मेघा म्हणाली, चला मी पण येते आईला शोधायला. आपण दोघे मिळून आईला शोधू. मला माझी चूक कळाली आहे आणि मी आईला माझ्या चुकीची माफीसुद्धा मागेल. जास्त उशीर करू नका. असं बोलून दोघेही वसुधाताईला शोधण्यासाठी घराबाहेर पडले. खूप त्यांनी आईला शोधण्याचा प्रयत्न केला. दिलीप चालता चालता बस स्टँडजवळ आला तेव्हा त्याला त्याची आई हातात बॅग घेऊन एका बाकड्यावर बसलेली दिसली. तो पळतच आईकडे गेला आणि आईचे पाय धरून रडू लागला. इतक्यात मेघासुद्धा पळत तिथे आली. दिलीप रडतच आईला म्हणाला, आई, आमच्या चुकीची इतकी मोठी शिक्षा आम्हाला देऊ नको. वाटलंच तर तू मला रागव, मला मार, नाहीतर आम्हाला त्या घरातून बाहेर हाकलून दे, परंतु तू अशी घर सोडून जाऊ नकोस. तेव्हा आई त्याला म्हणाली, दिलीप बेटा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास व्हायला नको म्हणून मी ते घर सोडून आले आहे. मला त्या घरातून काढण्यासाठी तुम्हाला अजून नवीन योजना आखाव्या लागू नये म्हणून मी स्वतःचे घर सोडून आले आहे. आता तुम्ही आनंदाने तुमचा संसार चालवा. सुनबाई, तुझ्या संसारात आता कुणाचीही लुडबुड होणार नाही. तेव्हा मेघा पुढे आली आणि वसुधाताईंचे पाय धरून म्हणाली, आई, मला माफ करा. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. मला माफ करा. पण आता कृपया करून तुम्ही घरी चला. मी तुम्हाला वचन देते की इथून पुढे मी कधीही तुमच्यासोबत असं वागणार नाही. तेव्हा वसुधाताई म्हणाली, मुलांनो, मला माहीत आहे की तुम्ही फक्त हे सर्व माझ्या नावावर असलेल्या संपत्तीसाठी करत आहात. परंतु मी अगोदरच संपत्ती सगळं तुमच्या नावावर करून दिली आहे. त्यामुळे तुम्हाला आणखी नाटकं करण्याची गरज नाही आहे. तेव्हा दिलीप म्हणाला, आई, त्या संपत्तीवर फक्त आणि फक्त तुझाच हक्क आहे. तुला संपत्तीचे जे काही करायचं असेल ते कर. वाटलं तर एखाद्या अनाथ आश्रमाला दान कर किंवा वृद्धाश्रमाला दे, परंतु आमच्यासोबत घरी चल. आम्ही अगोदरच खूप मोठी चूक केली आहे. आता त्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याचं आम्हाला एक संधी दे. आई, प्लीज. असं बोलून दिलीप आणि मेघा रडू लागले. येणारे जाणारे लोक त्यांच्याकडे बघत होते. वसुधाताई म्हणाल्या, मुलांनो, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, परंतु यापुढे कधीही एका आईच्या ममतेसोबत कधीही खेळू नका. कधी कोणत्या आईला असा धोका होईल असं वागू नका. असं बोलून वसुधाताई त्यांच्या मुलासोबत सुनेसोबत घरी आल्या. आता दिलीप आणि मेघा वसुधाताईंची खूप सेवा करत होते. त्यांच्या आवडीनिवडी जपत होते आणि वसुधाताईसुद्धा आनंदाने उरलेले आयुष्य आपल्या परिवारासोबत जगत होत्या. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज रोज न चुकता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.